या दोघांनी सुद्धा ना अभ्यासाचा मुद्दा सांगितला की आणि प्रवीण सरांचे आत्तापर्यंतचे चित्रपट एक सिनेमा दुसऱ्यापेक्षा कम्प्लिटली किंवा ऐतिहासिक असू देत किंवा देऊळ बंदसारखा इतका सुंदर चित्रपट जो अजूनही आम्ही गुरुवारी बघतो झी टॉकीजवर. सो अभ्यासाचा मुद्दा मला इथे खरंच जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा एखाद्या पॉलिटिकल लीडरवर राजकारण्यावर बायोपिक येतो तेव्हा कोणते कोणते अभ्यासाचे मुद्दे तुम्ही दोघांनी स्पेशली पहिल्या पार्टपासूनच विचारात घेतले होते? कारण ना इमोशन्स, भावना दुखावणं हा पहिला मुद्दा आजकाल सोशल मीडियाच्या या जगामध्ये येतोच. एखादा शब्द सुद्धा पटकन कोणाच्याही भावना दुखावू शकतो. या बाबतीत सर काय विचार होते? नाही, मुळात ना या सिनेमाची सुरुवातच फार गमतीशीर झाली. म्हणजे 2013 पासून माझं स्वप्न होतंच की दिघे साहेबांवर चित्रपट झाला पाहिजे. कधी होईल, कसा होईल, कोण माझ्याबरोबर असेल, कोण सपोर्ट करेल हा मुद्दाच नव्हता. आणि 2021ला आपण लव सुलभ करत होतो ना. 2021ला आम्ही एक लव सुलभ नावाचा सिनेमा करत होतो. खूप पाऊस पडत होता आणि प्रवीण पॅकअप झालं होतं आमचं. प्रवीण निघाला, त्याला काय वाटलं माहिती नाही. मी एका शिवसेनेच्या शाखेत, अशी पत्र्याची शाखा होती, तिथे बसलो होतो आणि प्रवीण आला. प्रवीण म्हटलं अरे काय नाही, तुला बाय करायला आलो आहे. म्हटलं पाऊस पडतो खूप, बसतो इथेच. प्रवीण समोर बसला, मी गप्पा मारतोय. माझ्या मागे दिघे साहेब आहेत हे तिथंच ठरलं होतं. माझ्या मागे दिघे साहेबांचा फोटो होता, हा समोर बसला होता. म्हटलं हे आनंद दिघे येणार आहे मंग्या. म्हटलं हो. सॉलिड होतं का एकदम हे? म्हटलं अरे आनंद दिघे साहेब म्हणजे खतरनाक व्यक्तिमत्व. अरे त्यांच्यावर काही कसं काय झालं नाही रे अजून. म्हटलं म्हणजे फिल्म व्हायला पाहिजे होती यार यांच्यावर. म्हटलं तू करणार? तर असं बघत होता, मला अजून पण आठवतं. पव्या असं बघत होता, म्हटलं करतो. म्हटलं नक्की? नक्की. म्हटलं ए बघा पव्या, आत्ता हो म्हणून नंतर नाही म्हणायचं. आत्ता हो तर हो, डन. म्हटलं डन. म्हटलं फायनल समजू? फायनल. आता दिघे साहेबांवर सिनेमा मला करायचा हे सगळं आहे, पण दिघे साहेबांबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती कोणाकडे आहे तर त्या कार्यकर्त्यांकडे. आणि नंतर माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण आहे तर आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब. मी साहेबांकडे गेलो. म्हटलं साहेब, माझं स्वप्न पूर्ण व्हायच्या बहुतेक आता होईल माझं असं दिसतंय. म्हटलं असा असा सिनेमा मी आता सुरू करतोय, डिरेक्ट कोण करणार? म्हटलं प्रवीण तरडे. प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न, तो आर खतरनाक. म्हणलं हा साहेब. अरे तो कसा काय करणार सिनेमा डिरेक्ट? म्हटलं का? अरे त्याला कुठे दिघे साहेब माहिती आहे, तो तर पुण्यातला आहे ना. आणि आमची चर्चा जो असताना 2 जण अजून बसले होते, तिथे ढवळे सर म्हणून आहेत ठाण्यातले, ते पण बसले होते. ते म्हणले अरे मंगेश पण तो पुण्यातला आहे ना. आणि तितक्यात साहेब पण रिॲक्ट झाले, अरे तो तर पुण्यातला आहे. म्हणलं मग काय झालं? अरे पण ते कसं काय करणार मग तो, आता दिग्दर्शक इथला पाहिजे ना आपल्याला. म्हटलं हे बघा साहेब, त्याची माझी एकदा मागे भेट झाली आहे आणि तेव्हा तो मला असं म्हणाला की मला दिघे साहेबांवर एक डॉक्युमेंटरी करायची. म्हटलं म्हणजे त्याने थोडाफार काहीतरी अभ्यास केला असावा. दुसरी गोष्ट म्हटलं, बालगंधर्व सिनेमा येऊन गेला. दिग्दर्शकाने कुठे बघितलं होतं बालगंधर्वांना? हा मध्ये सुबोधनी मध्ये काशीनाथ घाणेकरांवर सिनेमा केला होता. सुबोधनी कुठे बघितलं होतं त्यांना? म्हणलं अभ्यास आणि दिग्दर्शक किती हुशार आहे त्यावर ठरणार की ते व्यक्तिमत्व किती मोठं होणार आहे. म्हटलं मला कॉन्फिडन्स आहे प्रवीण तरडेवर. म्हटलं त्याचा मुळशी पॅटर्न बघितला आहे, त्याचा देऊळबंद बघितला आहे, ज्या पद्धतीने दोन्ही सिनेमांचं प्रेझेंटेशन आणि अभ्यास त्यांनी केला आहे. म्हटलं साहेब 100% सांगतो तो माझ्या सिनेमाला न्याय देणार. तो म्हणाला त्याला बोलवून घ्या. मला अजून आठवतं 3 वाजता आपली भेट झाली होती. पहाटे 3? पहाटे, दुपारी नाही. अच्छा, दुपारी नाही, पहाटे 3. मी ट्रेकिंगला गेलतो हरिश्चंद्रगडला. आणि योगायोग कसा असेल बघा. हरिश्चंद्रगड ज्यांनी ट्रेक केलाय त्यांना माहितीये किती अवघड आहे, खूप डिफिकल्ट. येस, पार ते चढून दरीतनं असं एवढ्या ठिकाणी इकडं खोल दरी, म्हणजे कुठेही रेंज येत नाही, तिथं येऊ शकत नाही अशी दरी आहे इकडं खाली. आणि इकडनं असा चाललोय आणि अचानक फोन वाजू लागला माझा. आईला म्हटलं फोन इकडे कसं काय फोन? म्हणून मी थोडा चालत चालत पुढे गेलो तर सुनील पालकर त्यांनी मला पुढे नेला आणि त्या बॅगेतनं फोन मी काढला आणि असा डोंगराला टेकूनच उभा होतो. इकडं दरी आहे खाली, मी अशी दरी आहे. म्हटलं मंगेश देसाई? म्हटलं हा मंगेश काय रे, तू काय करतोय?
ह्याला म्हटलं अरे म्हटलं आता तरी मी भयानक अवस्थेत आणि आताच बोलला. हा. अरे, तर तू दरी आहे, पटपट दरी. बोल. पटपट बोल. हा म्हटला तू जिथं असशील तिथून निघ ताबडतोब आणि तू ठाण्यात ये. मी हरिश्चंद्र गडावर रे. म्हटलं ऐक ना मंग्या, मी खूप विचित्र अवस्थेत आहे ऑलरेडी. ऐक ना, आपण बोललो होतो ना ते दिघे साहेबांच्या सिनेमाचं, तू ताबडतोब ये. ओके, आणि तुझ्या मनात काही असेल तर इथं येऊन सांग. अच्छा, मला वाटलं मीटिंगची वेळ नाही का कशी मिळेल. हा, संध्याकाळी 7-8 किती तू असं कर, तू पहाटे 3ला ये. म्हटलं ही काय मीटिंगची वेळ आहे. तो म्हटलं नाही, ठाणेकरांच्या मीटिंग अशाच असतात, तू ये. मी अजून आठवतोय पिट्याला मी एक्सप्रेसवेच्या तोंडावर बोलवला. मी जुन्नरवरनं एका गाडीनी ट्रेकिंगच्या कपड्यातच चिखलानी भरलेलो बिरलेलो त्याच्या गाडीत बसलो. तिथून ठाण्यात आलो आणि मला तिथं बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दिसला, इकडं दिघे साहेबांचा दिसला आणि शिंदे साहेब. तर ते म्हटले तुमच्या डोक्यात काय. तर मी एकदा असं पाहिलं, म्हटलं साहेब तुमचे गुरु कोण. दिघे साहेब. म्हटलं दिघे साहेबांचे गुरु कोण. ते म्हटले बाळासाहेब. म्हटलं ओके डन, आपण ना गुरु शिष्य परंपरेवर सिनेमा करू. वा, सर ठरला. हे एक ओळ. म्हटलं आपण या त्रिकोणावरती सिनेमा करू. ही माझी पहिली ओळख. मी कधी शिंदे साहेबांना भेटण्याचा प्रश्नच नव्हता. मी पहिल्यांदा शिंदे साहेबांना भेटलो ते त्या दिवशी यांनी भेटवलं म्हणून. आणि राजकारणातली खूप लोक माहीत असण्याचाही तसा संबंध नाही. ह्यांनी भेटवलं, ती पहिली माझी भेट. आणि तिथं ठरलं आपण सिनेमा करतोय आणि सिनेमाची सुरुवात झाली. फक्त त्यांना आता मी म्हटलंय आता मला सोडा, 2 भाग झालेत, आता मला माझा मुळशी पॅटर्न 2 करू द्या, देऊळबंद 2 करू द्या, अजून डोक्यात खूप विषय आहेत ते करू द्या. पार्ट 3ला आता ते काहीतरी मला सुट्टी देणार आहे. पार्ट 3ला त्यांना म्हटलं ठाण्यात. हे नाही, मी बघ विजू माने आहे, रवी सर आहेत, अभिजित पानसे आहेत. तर मी त्यांना म्हटलं आता 3रा पार्ट हा तुम्ही लोकांनी मला थोडी सुट्टी द्या, मला आता बाकीचेही सिनेमे करू द्या. आणि मला म्हणजे देणार आहे सुट्टी. मी खरंच देणार त्याला सुट्टी. म्हणजे सुट्टी देणार म्हणजे सुट्टीच्या ठिकाणी घेऊन जाणार स्क्रिप्ट लिहायला. मला कळलंय, म्हणजे मला सूत्रांकडनं कळलंय पार्ट 3 बद्दल. जरासं थोडेसे ग्लिम्सेस आलेत माझ्याकडे आणि माझे सूत्र फारच खूपच आपण म्हणतो ना खात्रीदायक आहेत, जे मला ठाण्यातच भेटून सांगितलं. 2दा तू त्याला वही दिली होतीस लिहायला, आता त्याला सुट्टी पानं देणार आहेस. धर्मवीर 2ची स्क्रिप्ट कशी झाली माहितीये का तुला. नाही. अरे बापरे. मी त्यांना ना ते जेव्हा मला कुठल्या इव्हेंटला भेटत होते ना, मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारायचे. इव्हन मंगेश सर, मी तुम्हालाही अनेकदा विचारलंय कधी आणताय धर्मवीर 2, बिकॉज ज्या डेड एंडला पिक्चर संपला, काय घडलं त्या तारखेला, अशा बऱ्याच अनेकांना इव्हन तुम्हालाही ते प्रश्न पडले असतील ऑब्व्हियसली, पण तुम्हाला स्क्रिप्ट माहिती होती. नाही, आम्हाला नव्हती स्क्रिप्ट माहिती. नाही मी कधी सांगतच मी नटांना स्क्रिप्ट पण नाही देत. धर्मवीर 2ची स्क्रिप्ट फार नाही गमतीशीर नाही कुठलेच. मी यांना मुळशी पॅटर्न पण मी नटांना स्क्रिप्ट नाही देत, मग ते विचार करून येतात. रॉ मी तुला सकाळी सीन देईल आणि ते तेवढंच करायचं. पण मग ते वर्कशॉप फायदा काय होतो, असे नट घ्यायचे. प्रसाद ओक, क्षितिश दाते, ओम भुतकर, गश्मीर महाजनी. सरसेनापती आंबेरावला कोण नाही मिळालं तर मीच केला सरसेनापती. कारण ते आपल्याकडे टुकडुक घोडे चालवतात ना, मला ते रायडर पाहिजे होते, मी तसाच चालवलाय घोडा. तर असे एकदा नट घेतले की तुमचं काम सोपं होतं. सकाळी तुला स्क्रिप्ट मिळेल आणि सीन चालू असताना हे डायलॉग बदलतील. पुण्यात डॉन स्टुडिओच्या खाली पार्ट 2चं लिखाण चाललं होतं, तेव्हा मी सरांना म्हटलं सर पार्ट 2चं प्रेशर आहे खूप, मला कसं तरी होतंय, तर मला प्लीज स्क्रिप्ट वगैरे झाली की सांगा, आपण वाचूया. ते असं बुटाची लेस बांधत होते. आले काय म्हणतोयस तू. मी म्हटलं स्क्रिप्ट. अरे पिट्या स्क्रिप्ट मागतोय. अरे वेडा झालाय का, स्क्रिप्ट मागतोय हा. अरे तू डायरेक्ट सेटवर ये मूर्ख. म्हटलं ओके. परत मी स्क्रिप्ट नाही मागितली, सेटवर नाही देत कोणाला. पण जेव्हा स्क्रिप्ट मिळत नाही, आपल्याकडे असतं ना की वर्कशॉप केले, लोकांना खोटारडे असतात. अरे सर, असे जे नट म्हणतात ना, मी स्क्रिप्ट घेतलं आणि मी वर्किंग केलं खूप दिवस, मला मग तो रोल उमगला खोटारडे.
एक तर सगळ्यात पहिलं बघतात मला पेमेंट किती आहे, ते येईल की नाही, आणि ते झाल्यावर पुढचं कसलं आलंय वर्किंग बिर्किंग. अगं काय झालं, हे नसरुद्दीन शाह वगैरे पूर्वी मुलाखतींमध्ये बोलायचे, ते यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं. अरे कसलं माड्याचं वर्किंग, इथं पाऊस पडतोय, शिफ्ट वाढत चाललेली आहे, निर्मात्याकडे पैसे नाही, पटकन उरकायचंय, त्यात मी आता वर्किंग, चल डायलॉग घे पटकन पॅकअप बोलायचं चल, असं निम्म्या वेळा होतं. तर कसलं आलंय वर्किंग बिर्किंग. ते हॉलिवूड बॉलिवूड कसल्या तरी मुलाखती ऐकतात आणि त्यांनी ते प्रायोगिक नट सगळे ते त्यांनी बिथरलेत आणि मग ते मुलाखतींमध्ये असं खोटेपणाने सांगतात. मला रोल उमगला आणि मी बसलो होतो. हे बघ, ह्याच्या इतकं तर कुणी जगला नाही. बरोबर. अत्यंत मस्तपैकी फक्त हा काय करतो, दिवसभर बोलत नाही कुणाशी, अजिबात बोलत नाही. तो त्याची व्हॅनिटी, तिथून बाहेर येतो आणि त्यांनी अभ्यास केलेल्या पद्धतीने रोल अप्रतिम करतो. उमगला बिमगला कसला, आपण काय स्वामी विवेकानंद आहेत का? ती थोरा मोठ्यांना उमगत, बरोबर. म्हणजे काय, तुम्ही तेवढे थोर पाहिजे, तुम्ही गौतम बुद्ध पाहिजे, तुम्ही महावीर जैन पाहिजे, म्हणजे उमगलं शब्दाला अर्थ येतो रे. ही मोठी, ही देव माणसं आहेत, यांना उमगल्या गोष्टी त्यांनी येणाऱ्या पिढ्यांचं कल्याण केलं. अरे तू पहिलं त्या निर्मात्याच्या बजेटमध्ये सिनेमा संपव, मग तुला जो उमगत बसला, आता थांब मला उमगू दे, त्याच्यात जर 1.5 तास गेला तर बजेट संपलं तर पिक्चर बंद पडेल तुझ्या उमगण्याच्या नादात. स्पष्ट वक्तेपणा. आणि हेच डायलॉग्स आम्ही सुद्धा बघतोय धर्मवीर 2चे. पण प्रसाद दादा, आता जेव्हा सर सांगतात की स्क्रिप्टच देत नाही, म्हणजे तेव्हा त्या दिवशी सकाळी स्क्रिप्ट मिळते, मला तुझ्याकडनं खरंच जाणून घ्यायचं काय असतं जेव्हा. त्या आधी मी स्क्रिप्टचा किस्सा सांगू. प्लीज सर. येस. मी याच्या मागे लागलोय. म्हणजे जेव्हा झालं ना, ठरलं आता 2 कधी आणणार, तेव्हापासून मी याच्या मागे लागलो की स्क्रिप्ट लिहून दे. 1 महिना जाऊ दे, 2 महिने जाऊ दे. अरे म्हणलं सगळं आपल्याकडे आता रेकॉर्ड आहे, सगळं आहे, आधीच्या सिनेमातले काही सीन आहेत, आता तारखा पण आल्या, सगळं झालं. आता रिलीज करायची तारीख सुद्धा ठरेल आता काही दिवसानंतर. थांब रे जरा 2 दिवस थांब, जरा करतो थांब. असं करत त्याचं चालूच आहे, लटकीच चालू आहे. तेच पुण्याला गेलो मी एकदा. म्हटलं काय करतो रे, काय नाही म्हटलं आलो घरी गेलो. पवायला मी बघितलं थोडंसं डिस्टर्ब होता. म्हटलं असं काहीतरी बिघडलंय गणित. मी स्नेहलला विचारलं, म्हटलं काय झालंय, तर स्नेहलनी कारण सांगितलं जे काय असेल ते. म्हटलं पव्या चल मुंबईला जाऊ आपण, आता ठाण्याला जाऊ. तो म्हटलं चल रे, मला जरा मी वैतागलोय, चल. आम्ही ठाण्यात निघालो, गाडीत बसलो, निघालो. मग त्यांनी काही आमचं डिस्कशन झालं, का डिस्टर्ब आहे वगैरे वगैरे. म्हटलं यातनं बाहेर पडूया ना आपण, तू या वातावरणातनं बाहेर पडायचं तर काय करता येईल आपल्याला. तो म्हटलं जाऊया कुठेतरी. म्हटलं कुठे जायचं सांग. तर आमचा एक मित्र आहे राजा पायगुडे, तो सिंगापूरला राहतो. म्हटलं सिंगापूरला जाऊया का त्याच्याकडे. तो म्हटलं चल जाऊया. मी त्याला फोन केला, म्हटलं दोघांचं पण विजा हे करून टाकतो, आम्ही आलो सिंगापूरला. आम्ही सिंगापूरला निघालो. बघा मी याला बोललो नाही की सिंगापूरला चल आपण तिथे स्क्रिप्ट लिहूया, नाही बोललो. आम्ही फ्लाईटमध्ये बसल्यावर हा काय म्हणला असेल मला, कधी येणार आपण परत. म्हटलं 6 दिवसांनी. तुझ्या हातामध्ये 54 सीन असतील आणि अजिबात अतिशयोक्ती करत नाही, तो समोर आहे किंवा आम्ही कोणाला तरी सांगतो वगैरे काही नाही. कमिटमेंट काय असते बघ. मी झोपलोय येताना झोपलोय फ्लाईटमध्ये आणि माझी सहज असा डोळा उघडला तर हे बाबा प्रवीण बाबा टाईप करत होते सिंगापूर टू मुंबई फ्लाईटमध्ये. नाही सिंगापूरमध्ये मला घेऊन गेला सिंगापूरला. पण मी सिंगापूर पाहिलं कसं, एअरपोर्ट वरून त्या मित्राचं घर आणि मित्राच्या घरून एअरपोर्ट एवढंच पाहिलं, कारण मी घरातच बसलो होतो 6 दिवस. आणि येताना जो आहे ना, स्ट्रॅटेजी होती. आणि येताना आहे ना, मी जेव्हा त्याला असं बघितलं, म्हटलं काय करतोय, तुझा 54वा सीन आता कंप्लीट होतोय असं म्हणून टाक झाले. 54 सीन तुला सांगितले होते, 54 सीन. हा त्या 6 दिवसात फक्त स्क्रिप्ट लिहित होता. मी बाहेरच नाही पडलो. मी त्या मित्राच्या घरात एका सोफ्यावर बसलो होतो, जसं माझ्या घरात बसतो, आणि मी 6 दिवसांनी बाहेर पडलो एअरपोर्टला जाण्यासाठी. हे माझ्या दृष्टीने जर सिंगापूर कुठलं तर असं त्याच्या खोलीतनं खिडकीतनं जे दिसलं तेवढंच. आणि त्यांनी कमिटमेंट पूर्ण केलं. बरं जाताना आमचं काही डिस्कशन झालं नाही, काहीच नाही. म्हटलं चल तू ज्या प्रेशर मधनं तू बाहेर पडशील, आपण चल जाऊ 4 दिवस राहून येऊ तिकडे जाऊ. पण तो म्हटलं नाही, आता आपण चाललोय ना स्क्रिप्टच घेऊन.
आणि धर्मवीर 2ची स्क्रिप्ट तयार झाली. त्यामुळे जर म्हणजे जेव्हा प्रेक्षकांच्या आशीर्वादाने धर्मवीर 2 सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा, नाही खूप आवडेल. एंटरटेनिंग फिल्म आणि दिघे साहेबांच्या जगण्याचे वेगळे पैलू खरंय. त्यातनं पाहायला मिळणार. जेव्हा सर मगाशी म्हणाले की मी आधी देत नाही स्क्रिप्ट, सकाळी यायचं, स्क्रिप्ट वाचायची आणि काम करायचं, ते उत्तम नट म्हणून ते कौतुक करतातच आहे, डिरेक्टर म्हणून सुद्धा तुझं कौतुक होते. बट अशावेळी ॲक्च्युली एवढी जबाबदारीची भूमिका आपण साकारतो, बॅक ऑफ द माइंड काय विचार असतात का नाही? हो ना, असतात ना, डेफिनेटली. विश्वास असतो सगळ्यात पहिला मित्र म्हणून, की तो खूप जुना मित्र आहे माझा. तो काय कुठल्या नाट्यसंस्कारात वाढला आहे हे मी पाहिलं आहे, त्यांनी मला पाहिलं आहे कॉलेजपासून. सो एक सगळ्यात पहिला विश्वास असतो मित्रावरचा. दुसरा पण विश्वासच असतो त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीच्या आढाव्याचा, की काय पद्धतीचे चित्रपट त्यांनी केलेत. आणि तू जसं मगाशी म्हणलीस, मुळशी पॅटर्न कुठे, कुठे देऊळबंद, कुठे आंबीरराव, कुठे धर्मवीर, चार टोकाचे चित्रपट आहेत, पण चारही सक्सेसफुल आहेत. सो प्रचंड विश्वास त्याच्यावरचा, की तो प्रवीण तरडे वाईट करून करून किती वाईट करणार आहे, किती वाईट करेल ना करून करून. त्यामुळे काही शंका काहीच नाही. चिंता काय आहे की तो जे देईल ते त्या क्षणी आपल्याला परफॉर्म करता येणार आहे का नाही. पण तो काय करायचा, तो आता यांच्यासमोर सांगत नाही मी, मला आधी 2 दिवस पाठवायचा असेल दिघे साहेब. आई शपथ यार, पार्ट 3 मध्ये लक्षात ठेव. गेलो यार मी. Expose. तुला काय बोललो होता? नाही, कुठली काय मूर्ख आहेस का तू, असं म्हणलेलं मला. ओके. नाही त्याला म्हणजे हे बघ, फायनली काय आहे, त्याला माहिती आहे की म्हणजे मी ढासवलं नाही पाहिजे, हो बरोबर. किंवा अचानक भयानक अवघड सीन ढापकन माझ्या अंगावर फेकलाय, तर असं नको व्हायला. त्यामुळे तो मला 1-2 दिवस आधी पाठवायचा सीन की हे असणार आहे. मग मी पण तोपर्यंत शूटिंग सुरू झालेलं असायचं. 2-3 दिवसानंतरचा सीन तो मला आज सांगायचा जाताना, आज तुला सीन पाठवला, तो वाच, तो करू आपण कधी. मग कधी करणार तो, परवा करू, असं करून तो परवा व्हायचा नाही सीन, पण तो माझा वाचला जायचा. त्यामुळे विचार चालू असायचे मागे काय काय. आणि मी काय करतो, मी स्वतःचा विचार नाही करत, मी माझ्या त्या सीनमध्ये कोण ॲक्टर्स आहेत आणि ते काय करतील, मी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने मी विचार करतो दाते कसं काम करणार, मी विचार करतो की दया कसं काम करेल, पिट्या कसं काम करेल. आणि मग मी बाहेरून बघतो की ही माणसं असे काम करणार का, अच्छा मग मी असं काम करतो आणि मग मी ते करतो. ते नाही काय. आणि कसं असतं, ते एक वाक्य की ड्रामा टेक इट व्हेरी सिरियसली बट डन इट व्हेरी कॅज्युअली. गंमत कशी असती, माझा त्या सीनवर इतका अभ्यास झालेला असायचा आणि त्याचे बारकावेन कंगोरे ते इतके डिटेलिंग मध्ये केलेले असायचे. आणि मी जसं आधी म्हटलं की मला माहिती आहे ना माझ्याकडे नट कोण आहे, माझ्याकडे प्रसाद ओक आहे. सेम तसं तो बोलला तसं मी बोलतो ना, की प्रसाद ओक वाईट करून करून किती करणार. वा मस्त. ही फॅक्ट आहे ना, की त्यांनी स्वतःचा एक सेट केलेला आहे. खरंय. जसं दातेनी पहिली एकांकिका पाहिली होती मी पुरुषोत्तम करंडकला, तेव्हाही मी सिनेमा केलेला नव्हता बरं का, पण त्याचं एकांकिकेतलं काम पाहून म्हटलं होतं मी जेव्हा सिनेमा करेल तेव्हा तू असणार माझ्या प्रत्येक सिनेमात. म्हणून प्रत्येक सिनेमात तो आहे. कारण काय पाहिलेलं आहे ना. देऊळबंदला पण मला बोलला तसं, तू माझ्यासाठी आलास, मी तुला. देऊळबंदला माझ्याकडे त्यावेळी मी नवीन माणूस, माझ्याकडे पैसे नाही, माझं ते हे सगळे स्टार ग. प्रसादोक त्यावेळी स्टार. प्रसादोक माझ्यासाठी पुण्यावरून निघून पिठापूरला ते गुरुचरित्राचे कर पारायण गाण्याच्या ह्याच्यासाठी आला. मी त्याला त्या बोटीत बसवला. आठवतंय काय धावपळ झाली. तेव्हा मी प्रसादला म्हटलं होतं की तू माझ्यासाठी एवढ्या लांब आला, एवढ्या एका छोट्या भूमिकेसाठी, पण कधीतरी अशी एखादी फिल्म करेल की त्या फिल्म मध्ये माइलस्टोन अभिनयाचं काम किंवा रोल हा तुझ्या वाट्याला देईल. धर्मवीरच्या निमित्तानं माझं ते मी ऋण म्हणतो ना ते फेडलेलं आहे. मला पण कमिट खूप केलंय जास्त इन्स्पायरिंग आहे नाही, त्यालाही माझ्यासाठी. केलं. थँक्यू, खूप इन्स्पायरिंग आहे. त्यामुळं प्रसाद ओक त्यावेळी खूप नाव प्रसादचं, आजही तो मोठाच आहे, नाव त्याचं असलेला माणूस माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकासाठी मुंबईवरनं निघून पिठापूरला आला. फक्त जुनी मैत्री. आणि त्यावेळी ना कुणाला द्यायला खूप पैसे न काय तरी तो आला ना निघून.
म्हणून धर्मवीरचा हिरो तो होता. मला पण कमिट केलेलं त्यांनी आता. नाही म्हणजे तर माझा खूप लाडका नाही, सिरियसली. मंगेश देसाईचं एक सांगतो तुला. ज्यावेळी आम्ही नवीन नवीन नाटकं आणि एकांकिका करायचो त्यावेळी मंगेश देसाई आणि मकरंद अनासपुरेचं जाऊबाई जोरात हे माइलस्टोन नाटक पुरू सरांचं, पुरुषोत्तम बेर्डे सरांचं सुपर हिट. बरं त्यावेळी तर आम्ही नौके परवडायचं नाही तिकीट, आम्हाला विंगेमधनं आम्ही ते काम पाहिलंय. मक्या आणि मंगेशचं, निर्मितीताईचं भारावून जायचो आम्ही. त्यामुळे मंग्या माझा खूप लाडका नट आहे आधी आणि त्याची परतफेड होईल एका मोठ्या सिनेमात होईल ज्याचा तो निर्माता नसेल. नाही तर काय रे, निर्मात्याला काय कुणीही काम देईल, हा निर्माताचे तेव्हा डोकं शांत ठेवून अभिनय करता. पण आता पण म्हणजे ट्रेलर मध्ये आम्ही बघतोय तो जो शेवटचा प्रश्न येतोय ना तोही विचार करायला लावतो. पण किती भारी केलंय आणि त्याने त्या सगळ्या व्यापात या पद्धतीचा अभिनय त्यांनी केलाय या सिनेमात. जेन्युअनली खूप मोठी गोष्ट आहे. पण सर ते तुम्हाला देण्यात आलंय का ठरलं होतं की ही भूमिका मंगेश देसाईच करणार, की कारण तो पण जसं मी मगाशी म्हणाले पहिला भाग जिथे संपतोय त्याच्यावरच हा प्रश्न आहे की काय घडलं होतं, विचारू का प्रश्न. सर मला त्याबद्दल सुद्धा ऐकायला आवडेल. नाही मी सांगू का, प्रसाद काम करायचा मला जाम त्रास व्हायचा. अरे भेंडी यार मला करायचं आहे, अरे मला रोल करायचा आहे. अच्छा, जाम त्रास व्हायचा. त्याला साहेबांचा रोल करायचा. रोल करायचा होता पण तो काय नशिबाचा भाग असतो. बरोबर आहे. पण प्रसादनी केला हा मला आनंदाचीच गोष्ट आहे, कारण पशा माझाही खूप जवळचा मित्र. पण मी याला असं म्हणायचो, याला तुझ्यासारखा डिरेक्टर आहे आणि मी काम नाही करत आहे, मला रोल नाही या सिनेमात, मला रोल पाहिजे या सिनेमात. आणि त्याच्या डोक्यामध्ये अचानक हा पत्रकार आला. तो म्हणला तुला मी पत्रकाराचा रोल देतो जो हा अख्खा सिनेमा फिरवणार आणि तो पत्रकार तू असणार. आणि त्या पत्रकाराचा जन्म झाला. दिघे साहेबांचं आणि पत्रकारांचं खूप वेगळं नातं होतं. म्हणजे अनेक लोकांशी बोलल्यानंतर कळतंय की रोज सकाळचं जे सेशन असायचं आनंद आश्रमातलं, हे इंटलेक्ट, साहित्याशी संबंधित कवी आणि पत्रकार यांच्याबरोबर रोज 1 ते 2 तास दिघे साहेब सकाळी घालवायचे. त्यामुळं ते पत्रकार हे कॅरेक्टर आम्ही आवडीनं त्या ह्याच्यात पार्ट 3 साठी देते मम्मी ऑडिशन. नाही हे कंटिन्यू आहे. असं का आता म्हणजे ठीक आहे ना. दिग्दर्शक नवीन त्याला मी सांगितलं त्यांनी स्टार्ट पासून मला आता काय वेळ होते का, नाहीतर मी ना आता किती सुंदर झाले आणि बायोपिक 2 पार्ट अप्रतिम झालेत. याला मी म्हटलं काही करून आता मला मुळशी पॅटर्न 2 करायचं. काय पुनीत बालन आणि अभिजित भोसले माझ्या डोक्यावर बसलेत रे. कैलास वाणी म्हणजे माझा जीव घेतील, कारण देऊळ बंद 2 साठी केवढी मागणी आहे. हो, मुळशी पॅटर्न 2चं आता नशिबाने धर्मवीर लागोपाठ झाले, पण जरा शेतकऱ्यांचाही प्रश्न जरा वेगळा. नाही तू तो मांडायलाच पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न तर मांडलेच पाहिजेत. आणि माझी पण खूप मनापासून इच्छा आहे की देऊळ बंद 2 पण व्हावा आणि मुळशी पॅटर्न 2 सुद्धा व्हावा. पण त्याबरोबर माझी अशी इच्छा आहे की धर्मवीर 3 पण व्हावा. पण जे माझ्या सूत्रांकडनं कळले तो प्रश्नही विचारते मी. कोण आहेत सूत्र ते तरी सांग. मी नंतर सांगेन की या चित्रपटामध्ये प्रवीण तरडे यांची सुद्धा एक महत्वाची भूमिका आहे, असं काही आहे का? अरे काही नाही म्हणजे बघ सगळेच काम करत होते मी पण एक करतो काम. आणि मला ना खूप दिवस ना माझे हे केस कापून काम करायचं होतं. खरं मी जे मला कॉलेज लाईफ मध्ये ओळखतात प्रसादजींसारखे. कॉलेज लाईफ पासून ओळखतात. अरे आम्ही एका वयाचे एका बॅचचे स्पर्धा एकत्र. बीएमसीसी कॉलेजला, मी भारती विद्यापीठात एक बॅच ILS आणि भारती विद्यापीठ, तो बीएमसीसी, तो मी सुबोध भावे, आम्ही एकमेकांच्या उरावर बसायचो कॉम्पिटिशन मध्ये. कॉम्पिटिशनला एकमेकांसमोर. पुरुषोत्तम करंडक, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, सुबोध भावे, बघण्यासारखी स्पर्धा असायची. ते मला ऐकूनच भारी वाटते. हा सर, भूमिकेबद्दल. तर ती एक भूमिका मला वाटलं की मला ती करायची आणि मला ना केस कापायचे होते. का इन्स्पेक्टरचं काम येत होतं, तर म्हटलं हीच ती वेळ, चान्स मारून घ्या. आणि मला इन्स्पेक्टर रावडी एक करायचाच होता. म्हणजे गेस्ट अपीअरन्स आहे, एकच सीन आहे, पण मी मस्त मजा आली मला. आणि त्याची सुद्धा उत्सुकता आहे. आता 9 तारखेला बघायचं की तो सीन नेमका पार्टचा तो हिरो आहे. ते मी जे मगाशी म्हणाल ना, खातेदार सूत्र. तुझं लक्षात आलं का, त्याला डिरेक्ट नाही करायचे, काम करायचे. वा.
क्षितिज, पण आपल्या आजूबाजूला इतकी सिनियर मंडळी असतात. मला तर हे नव्याने कळली ही मैत्री आणि कॉलेज टाइमचं कॉम्पिटिशन. मी भूमिके पलीकडे तुला विचारायला आवडेल, धर्मवीर 2 काय काय लर्निंग घेऊन आला तुझ्यासाठी? सांग ना, तुझ्या मुलाचं काम ज्यांनी केलंय त्याचं वय आणि तुझं वय सांग ना. हो, म्हणजे वयात सगळ्यात वयाने लहान टीम मध्ये हाय, राईट, आणि वयाने याच्या वयाच्या दुप्पट माणसाची भूमिका तो करतोय. तर सिनेमात श्रीकांत शिंदेचा रोल ज्यांनी केलाय तोही ह्याच्यापेक्षा वयाने मोठा आहे. म्हणजे काय असेल बघ. अगं लर्निंग मगाशी म्हटलं तसं की खूप आहे ग, खूप आहे. म्हणजे मी खरं सांगतो तुला, आय एम ब्लेस्ड की ही माणसं भोवताली आहेत. आणि बघ ना, म्हणजे उद्या उठून मी जरी सिनेमा दिग्दर्शित किंवा काही करणार नसलो तरी मी ऍस्पायरिंग डिरेक्टर नक्की आहे. अनुभव वयापरत्वे कधीतरी सिनेमा करायचा आहे मलाही. आणि आत्ता इतकी त्याच्यात मुरलेली आणि घुसून काम करणारी माणसं यांच्याबरोबर मी काम करतोय. रोज 40-50 दिवस काम करतोय एका सिनेमावर, इतके महिने काम करतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला सगळे थ्रेड, आणि मी खरंच मी असा नट नक्की नव्हे, हेही सांगतील मला वाटतं की आलो कॉल टाइमला काम करून बॅकअप करून निघून गेलो. मी सगळ्यात रस घेतो. डबिंग, प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, VFX, कुठे काय काय खर्च कुठे किती होतो, या सगळ्यात रस ठेवणारा आहे मी. तर इथे तर ते इतक्या मोठ्या स्केलवर चालू असताना मला अधिकच या गोष्टी पाहायला मिळतात. टेक्निकली आता बघ ना, प्रसाद दादाची विचारतो कितवी फिल्म आणि त्याची किती मालिका आणि किती काम त्यांनी केलं, म्हणजे गणतीच्या पलीकडे गेलाय तो आता. तर त्याला टेक्निक ही गोष्ट इतकी अंगवळणी आहे, तो खरंच कुठल्याही प्रहरी कुठल्याही स्थितीत चांगला क्लोज करू शकतो. आता ही माझ्यासारख्याला बघण्यासारखी आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. प्रवीण सर हे स्वतःवर इतके फेथ असलेला माणूस आहे. ते जसं मगाशी म्हटले की अरे वर्कशॉप, त्यांचं त्याच्यावर खल झाल्यानंतर ते हे बोलतात सगळं. जेव्हा त्यांचं काम भारी असतं तेव्हा ते हे बोलू शकतात. कित्येक वेळेला सेटवर आम्ही स्क्रिप्ट वाचत असताना म्हणतात, अरे हे कोणी लिहिलंय, हे ठेवून दे बाजूला, असं म्हणून स्वतःच ऍडिशन. आता मला वाटतं मी या झोनला आलोय की प्रवीण सरांबरोबर इतकं काम केल्यावर मी ऍक्च्युली, आणि माझं हे झालं मध्ये मध्ये जे मी इतर काम आता लोकमान्य केलं किंवा मी सेटवर जास्त कम्फर्टेबल असतो, कारण मला ह्या वातावरणात काम करायची सवय झाली. कारण शॉट चालू असताना सर कितीतरी इम्प्रोव्हायझेशन सांगतात. डबिंग करताना पायलट मध्ये मागणं सरांचा आवाज येत असतो कॉन्स्टंटली, आता हे म्हण डावीकडे बघ, पटकन हे बोल, अजून थोडं रागाने बोल, नाही थोडं. तो 2 पिक्चर करतो, एक पिक्चर शूटिंगचा, एक डबिंगचा. मी डबिंग मध्ये वेगळा पिक्चर करतो. मी वेगळं स्क्रिप्ट असतं आणि बिटवीन द लाईन जी असते त्याची, कारण काय कित्येकदा सिनेमा करताना कित्येक गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात, मग त्या डबिंग मध्ये त्या नटा करून मी करून घेतो. दाते आता बोलला खरं, पण दातेची लिगसी माहिती ना, दाते कुठल्या परिवारात नाही, आपण कुणाला माहित नाही म्हणून आज सांगतो. दातेचे पणजोबा कोण? महाराष्ट्रात ज्यांच्या नावाने अभिनयाचा सगळ्यात मोठा पुरस्कार दिला जातो, नटवर्य केशवराव दाते त्याचे पणजोबा. मग त्याच्या आजोबा कोण? रघुवीर दाते. त्याच्यानंतर हा सलग 3 पिढ्यांचं म्हणजे रक्तात अभिनय. ज्यावेळी स्टेजवर माईक नव्हते त्यावेळी विदाऊट माईक अभिनय करणारे त्याचे पणजोबा. आणि असंच म्हणायचे लोक की 1000 लोक जर असतील तर केशवराव दातेंचा आवाज शेवटच्या माणसापर्यंत जायचा. तर तो त्याचा मोठेपणा आहे, पण त्याच्या अभ्यासाबरोबर थोडस एक रक्तातनं पण येतं ना, ते त्याच्याकडे ती परंपरा आलेली आहे. अगदी. आणि पहिल्या भागामध्ये ढाण्या वाघ सारखं गाणं म्हणा किंवा थीम गुरुपौर्णिमा, जे आता गुरुपौर्णिमेला प्रत्येकाच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये मी तेच गाणं बघितलं. आनंद हरपला मी पाहिले थिएटरमध्ये, प्रेक्षकांच्या डोळ्यातले अश्रू, कारण मी प्लाझामध्ये बघितला धर्मवीर हा चित्रपट. इतकी सुंदर सुंदर गाणी दिली. आत्ता तर आम्ही एकच गाणं बघतोय जे रिलीज झालंय, या पलीकडे काय आहेत? अजून 3 गाणी आहेत या सिनेमात. एक टायटल सॉन्ग धर्मवीरचं आहे, तर जसं सुखविंदरांनी गायलेलं आहे. आणि नंतर हरिहरन यांचं पुढचं गाणं येईल. गेल्या वेळी आनंद हरपला होता, साहेब गेले होते, पण साहेब गेल्यानंतरही प्रत्येकाच्या मनात आजही जिवंत आहेत. म्हणून आता जगेल आनंद माझा, हे यावेळी होईल. वा. आणि खूप उत्सुकता आहे चित्रपटाची. 9 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, 9 ऑगस्ट. खरं तर खूप वाट बघायला लावली तुम्ही सगळ्यांनी. अपील नाही म्हणणार मी, हक्काने सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत बोलवायचंय. होऊन जाऊ दे. 9 ऑगस्टला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट
हा मराठीत आणि हिंदीत महाराष्ट्राच्या बाहेर परदेशात सुद्धा एकाच वेळी रिलीज होतोय, प्रदर्शित होतोय. तुम्ही जसा धर्मवीर 1ला भरभरून प्रतिसाद दिलात, आमच्या सगळ्यांचे आनंदी हे जगभरात पोहोचवले. तुमच्या प्रतिसादामुळे ते प्रत्येकाच्या घरात गेलेत. माझी मनापासून इच्छा आहे की हा सुद्धा चित्रपट तुम्ही जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. दिघे साहेबांचं कर्तृत्व, दिघे साहेबांचं काम जे आम्ही आमच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला नक्की आवडेल. नक्की जा जवळच्या चित्रपटगृहात. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट बघायला. येस प्रसाद दादा, तुझी वर्ष आहे ती, गेली कित्येक वर्ष तुझी आहे. काय सांगशील प्रेक्षकांना? नाही, प्रेक्षकांसारखीच मी पण भाग 2ची वाट बघत होतो आणि तो तक्षण जवळ येऊन ठेपलाय. पहिल्या भागाला जितका प्रतिसाद लोकांनी दिला त्याच्या दुप्पट प्रतिसाद भाग 2ला लोक देतील अशी आशा वाटते, अशी खात्री वाटते. आणि यावेळेला डबल धमाका आहे, कारण हिंदीतही तो सगळीकडे त्याच दिवशी जगभरात प्रदर्शित होतोय. सो भाषेची अडचण असेल तर हिंदी प्रेक्षकांनी हिंदीमध्ये तो चित्रपट पाहावा. आणि सबटायटल्स त्याच्याबरोबर आहेतच, त्यामुळे भाषेची अडचण काही येणार नाही. पण मला असं वाटतं की धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्टवरही आपण तितकंच आतोनात प्रेम कराल अशी खात्री वाटते. येस, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. प्रवीण सर, स्पेशल थँक्स तुम्हाला. एका वाक्यातली उत्तरं कधी 20 वाक्यात झाली मलाही कळलं नाही. थँक्यू आणि खूप शुभेच्छा. खरंच खूप उत्सुकता आहे सगळ्यांमध्ये या चित्रपटाची. कळवीन मी कसा वाटला. थँक्यू वन्स अगेन. आणि हा इंटरव्ह्यू तुमच्या दोघांची, तुमच्या सगळ्यांची मैत्री इनफॅक्ट खूप इन्स्पायरिंग आहे. थँक्यू. ऑल द थँक्यू व्हेरी बेस्ट. मच. थँक्यू.